मित्रांनो नमस्कार। दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये येणारे वेगवेगळे अनुभव, ऐकायला येणाऱ्या चर्चा, त्यावर इतरांनी व्यक्त केलेली मतं ऐकून आपल्याही मनात समाजाबद्दलचं वेगळं चित्र तयार होतं। आपण अशा एखाद्या गोष्टीबद्दल, अशा एखाद्या परिस्थितीबद्दल कोणत्याही प्रकारचा अनुभव न घेताही सगळं काही तसंच असतं अशा भ्रमामध्ये वावरायला सुरुवात करतो। सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या करिअरमध्ये आपल्याला दोन गोष्टींची खूप गरज असते। ते म्हणजे आनंदाने जगायचं असेल तर आपल्याला काही ना काहीतरी उत्पादन मिळवायला पाहिजे, पैसे मिळवायला पाहिजेत, अर्थार्जन क्षमता आपल्यामध्ये आली पाहिजे। ती अर्थार्जन क्षमता धारण करण्यासाठीच आपण प्रयत्न करत असतो, नोकरी मिळवण्यासाठी धडपडत असतो। तर अशा परिस्थितीमध्ये जे इतर लोक बोलतात त्याच गोष्टी सत्य मानून आपण त्याप्रमाणेच सगळं काही चाललेलं असतं अशी धारणा करून घेतो आणि आपले प्रयत्न बऱ्याच वेळा अर्ध्यातच सोडत असतो। वस्तुस्थिती मात्र तशी नसते। अनेक विद्यार्थी कोणालाही ओळखत नसताना, कसल्याही प्रकारचं वशिला न लावता, कुठेही कसलाही गैरप्रकार न करता, केवळ आपल्या मेहनतीच्या जोरावरती, मेहनतीच्या बळावरती चांगल्या पदावरती सिलेक्ट होतात, चांगल्या पदावर त्यांना नोकरी मिळते। अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील की जी अत्यंत गरीब परिस्थितीतून वर आलेली आहेत आणि चांगल्या पदापर्यंत पोहोचलेली आहेत। असं असतानाही आज ज्या चर्चा, भ्रष्टाचार सगळीकडे बोकाळलेला आहे, नोकरी लावायची तर कुणाचा तरी वशिला पाहिजे, अशा ज्या गोष्टी असतात या गोष्टींच्याकडे आपण दुर्लक्ष करायला पाहिजे। त्यांच्याकडे लक्ष जर द्यायला आपण सुरुवात केली तर आपले प्रयत्न आपण कमी करतो किंवा प्रयत्न करत असताना मनामध्ये तेच विचार घोळत राहतात आणि आपल्या प्रयत्नामध्ये कुठेतरी तोकडेपणा येतो। तेजस चव्हाण नावाचा शिवाजी विद्यापीठातला एक विद्यार्थी अर्ज करतो आणि दिल्ली विद्यापीठामध्ये प्राध्यापक या पदावर रुजवतो। बुरा या आत्मचरित्राच्या माध्यमातून एक क्रेनवर काम करणारा मुलगा जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये कसा प्राध्यापक होतो याची कथा आलेली आहे, याची स्टोरी आलेली आहे। अशी अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील, पाहता येतील की जी अत्यंत गरीब परिस्थितीतून, कोणत्याही प्रकारचं पाठबळ नसताना, कुठल्याही प्रकारची कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना ते उच्च पदापर्यंत पोहोचलेले आहेत। नेहमी चांगलं जे असतं तेच टिकतं। चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं असते असं नाही, मात्र सोनं जे असतं ते कायम चकाकत असतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि त्यामुळं आपण आपल्या प्रयत्नामध्ये कोणताही कसूर न करता, कुठल्याही प्रकारची चूक न करता, कमतरता राहू न देता प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवेत। सत्यमेव जयते असं जे म्हटलं जातं ते कायमस्वरूपी सत्यच राहतं आणि शेवटी प्रयत्न केल्यानंतर चांगल्याचा, सत्याचा विजय होतो। हे काही पिक्चरमध्ये किंवा भाषणामध्ये टाळ्या मिळवण्यासाठीचं वाक्य नाही, तर ती वस्तुस्थिती आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे। एक गाव होतं, त्या गावामध्ये खूप सुंदर मंदिर बांधलेलं होतं। त्या मंदिरामध्ये मूर्ती बसवताना गावकऱ्यांनी, गावातल्या पंचमंडळींनी असा विचार केला की इतकं सुंदर मंदिर बांधलेलं आहे तर त्या मंदिरामध्ये बसवायची मूर्ती तितकीच सुंदर असली पाहिजे। त्यासाठी ते एक जाहिरात देतात। त्या जाहिरातीतून त्यांना 3 मूर्तिकार चांगले आहेत असं वाटतं आणि त्या 3 मूर्तिकारांची मूर्ती घडवण्यासाठी नियुक्ती करतात। ही नियुक्ती केल्यानंतर त्यांना सांगतात की तुमच्या दररोजच्या खाण्यापिण्याचा खर्च आणि बाकी सगळ्या गोष्टी गाव उचलेल आणि ज्याची तुमच्या तिघापैकी मूर्ती अतिशय चांगली बनेल त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल आणि त्याला मोठं बक्षीस आम्ही देऊ। बक्षिसाची रक्कम लाखामध्ये असते। हे 3ही मूर्तिकार एका डोंगराजवळ जातात, तिथले दगड निवडतात, ते दगड घेऊन येतात आणि त्यांना घडवायचा प्रयत्न करायला सुरुवात करतात। हे दगड घडवून ज्यावेळेस तयार होतात त्यावेळेस पंचमंडळी पुन्हा येतात आणि पाहतात तर पहिल्याची मूर्ती अत्यंत सुमार असते, दुसऱ्याची मूर्ती बऱ्यापैकी घडलेली असते, चांगली असतेच, पण तिसऱ्याची मूर्ती म्हणजे अगदी जिवंत असल्यासारखी वाटायला लागते। त्यामुळे पंचमंडळी निर्णय घेतात, त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये चर्चा होते की यातील ही तिसरी मूर्ती आपण मंदिरामध्ये बसवूया। मात्र रात्री दुसरी मूर्ती ज्या मूर्तिकाराने घडवलेली असते त्या मूर्तिकाराच्या मनात वाईट विचार येतात। तो त्यातील मुख्य पंच असतात त्यांच्याकडे जातो आणि सांगतो
की मला जी बक्षिसाची रक्कम मिळणार आहे त्यातली निम्मी रक्कम मी तुम्हाला देतो, मात्र तुम्ही माझी मूर्ती निवडा. तो म्हणतो माझ्या एकट्यावर तर काही नाहीये, बाकीच्या पंचमंडळींनी पण मान्य करायला पाहिजे. तो लगेच दुसऱ्या पंचाकडे, तिसऱ्या पंचाकडे, चौथ्याकडे जातो, पाचव्याकडे जातो आणि सगळ्यांना सांगतो की माझ्याकडे जी बक्षिसाची रक्कम तुम्ही देणार आहात त्यातली निम्मी रक्कम मी तुम्हाला देतो आणि निम्मी रक्कम मला ठेवतो, तुम्ही माझी मूर्ती निवडा. त्या 5 पंचांच्या पैकी 4 पंच या गोष्टीला तयार होतात. चौथा जो असतो तो मात्र या गोष्टीला सहमत होत नाही. शेवटी त्या मूर्तिकाराने सांगितल्यानुसार उरलेले 4 जण एकत्र येतात. ते ठरवतात की ती सर्वात सुंदर असलेली मूर्ती न निवडता बऱ्यापैकी घडवलेली मूर्ती घ्यायची आणि तिची प्रतिष्ठापना करायची. 5व्याला मात्र हे बिलकुल पटलेलं नसतं. मात्र बहुमताच्या जोरावरती निर्णय होतो. ती मूर्ती उचलली जाते, मंदिरात प्रतिष्ठापना केली जाते. 5व्या पंचाला मनोमन खूप वाईट वाटत असतं. तो त्या खरोखरच सुंदर मूर्ती घडवलेल्या 3ऱ्या मूर्तिकाराकडे जातो आणि त्याला म्हणतो, बक्षिसाच्या रकमे इतके पैसे देण्यासाठी माझ्याकडे नाही आहेत, पण मी तुला 1,00,000 रुपये देऊ शकेन. तू ही मूर्ती मला देशील का? तो मूर्तिकार म्हणतो, मला आता काहीच या मूर्तीचा उपयोग नाही. माझं काम जे होतं, माझी कला दाखवायची होती ती मी दाखवून झाली. ती तुम्हा लोकांना पसंत पडली नाही ही दुसरी गोष्ट आहे, पण ही मूर्ती आता माझ्या काहीच उपयोगाची नाही. तुम्हाला घेऊन जायची तर जावा. तो 5वा पंच ती मूर्ती उचलतो आणि आपल्या घरी घेऊन जातो. त्यानंतर काही दिवसातच स्वतःच्या शेताच्या कोपऱ्यावरती एक चांगलं मंदिर बांधतो. अर्थात ते गावाने एकत्र येऊन बांधलेल्या मंदिरा इतकं सुंदर नसतं आणि त्या बऱ्यापैकी बांधलेल्या मंदिरामध्ये ह्या अतिशय सुंदर आणि देखण्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतो. लोक पहिल्याच अतिशय देखण्या दिसणाऱ्या वरवरच्या सुंदर मंदिराकडे जात असतात, बघत असतात, दर्शन घेत असतात. मात्र काही लोक यांनी बांधलेल्या मंदिराकडे यायला सुरुवात होते. ते मंदिर बघतात आणि मंदिरापेक्षा मंदिराच्या आतली मूर्ती किती सुंदर आहे हे पाहून ते सगळीकडे सांगायला सुरुवात करतात की अरे तिकडे काय जातात, तिथे गेल्यानंतर जेवढं प्रसन्न वाटतं त्याच्यापेक्षा जास्त या शेतातल्या मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रसन्न वाटतं. आतली मूर्ती ही खूप सुंदर आहे, खूप देखणी आहे. आणि लोकांचा कल, लोकांची भेटी देण्याची संख्या ही गावाने एकत्रित बांधलेल्या मंदिरापेक्षा शेतातल्या एकट्या 5व्या पंचाने बांधलेल्या मंदिराकडे यायला सुरुवात होते आणि गर्दी इतकी वाढत जाते की गावाने बांधलेलं मंदिर रिकामं पडायला सुरुवात होते. सुरुवातीला त्या मूर्तिकाराने ज्या मनापासून मूर्ती घडवलेली असते, अतिशय देखणी मूर्ती घडवलेली असते, त्या मूर्तिकाराला आपली मूर्ती निवडली गेली नाही याचं दुःख वाटलंही असेल. मात्र त्याने जी मूर्ती घडवलेली होती त्या मूर्तीला अखेर न्याय मिळाला. त्या मूर्तीकडेच लोक जास्त आकृष्ट व्हायला लागले, त्या मूर्तीकडेच लोकांची गर्दी व्हायला लागली. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जे चांगलं असतं ते चिरंतन असतं, जे चांगलं असतं ते टिकाऊ असतं, जे सत्य असतं त्याचा जय होतो. काही काळ आपल्याला असत्याचा जय झाला, असत्य विजयी झालं असा काही वेळा भास होण्याची शक्यता असते. मी भास होण्याची शक्यता असा शब्दप्रयोग करतोय, मात्र ते वास्तव नसतं. अंतिम उद्दिष्टापर्यंत जायचं असेल, अंतिम ध्येय गाठायचं असेल तर त्यामुळं अशा काही चर्चा आपल्या कानावरती आल्या, असं काही ऐकायला मिळालं तर त्याकडे दुर्लक्ष करायला आपण शिकलं पाहिजे. कारण अशा गोष्टीवरती विचार करण्यामध्ये आपला वेळ नाहक वाया जातो आणि आपल्या प्रयत्नामध्ये कसूर राहते. प्रयत्नामध्ये कसूर ठेवण्यापेक्षा आणि अशा गोष्टींच्या बाबत विचार करून आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा आपला बहुमूल्य वेळ आपल्या प्रयत्नावरती जर आपण खर्च करायला सुरुवात केली तर आपण निश्चितपणे अधिक चांगल्या पद्धतीनं, अधिक चांगल्या गतीनं यशप्राप्तीकडे जाऊ शकतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. धन्यवाद.